मध्ये काही बोलू नका, काही प्रश्न असतील माहिती झाल्यानंतर विचारा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव पप्पू आवकीरकर आहे. आता आपण रायगड बघायला स्टार्ट करतोय. आपण गडावरती आलात, ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू होती बघा. आता आपण 2000 पायऱ्या चढून गडावरती पोहोचलो, पण रायगड किल्ला पायी चढल्याशिवाय गडाचं महत्त्व कळत नाही. गडाची मागची बाजू रोपवे प्रकल्प, गडाच्या मागच्या बाजूला रोपवे प्रकल्प ही काळाची गरज आहे, पण गडावरती येण्यासाठी एकमेव पायवाट आहे. जेव्हा आपण गडाच्या पायथ्याला पोहोचलो, गाडी पार्किंग केली, गड चढायला सुरुवात केली, तेव्हा पायथ्याला बोर्ड लिहिले किल्ले रायगड. किल्ले रायगड म्हणजे त्या गेटला चित्त दरवाजा बोलतात. आणि 1000 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही किल्ल्याचा मेन गेट पाहिला, पण पलीकडच्या जंगलातनं नाना दरवाजा नावाचा गेट होता. नाना दरवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं ते चेकपोस्ट नाका होतं. कारण नाना दरवाजाने विदेशी परदेशी लोक आली की ते गेटमधनं ते चलनावरती ओळखलं जायचं. महादरवाजा रायगड किल्ला 75% चालल्यानंतर लागतो बघा. समोरच्या बाजूला बुरुज आहेत, आतल्या बाजूला बुरुज आणि समोरच्या बाजूला तटबंदी आहे. खालून पाहिलं तर तटबंदी दिसते, गेट तर आतल्या बाजूला बघा. गनिमी कावा जरी तोफेचा मारा केला तर त्या बुरुजावरती आदळू शकतो. महादरवाजाला लाकडी गेट आहे. दरवाजा पार केल्यानंतर वरती तोफा आहेत. रायगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी तोफा आहेत, येताना डाव्या बाजूला लागतात. कारण त्या तोफा पार केल्यावरती आलो की हत्ती तलाव लागतो. आणि हे गंगासागर तलाव. शिरकाई मंदिराकडनं आपण होळीच्या माळावरती पोहोचलो. जेव्हा आपण रायगड किल्ला खालून पाहिला तर डोंगर दिसला, पण गडावरती पोहोचल्यानंतर किल्ला वाटतो. गड खालून दिसतच नाही. रायगड किल्ल्याच्या चारी बाजूनी सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहे. मंडळी, एकही डोंगर रायगड किल्ल्याला जळीने आपण कोकणात फिरतोय. हा जो खालचा भूभाग आहे, भागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं बोलतात. प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेचं कोकण आहे. आपल्या राजाने जावळीच्या मोऱ्यांकडनं डोंगर घेतला, त्यावेळी बांधकामं नव्हती. 15 मे 1656 जावळीचा मोरे म्हणजे आदिलशाचा सरदार. महाराजांनी प्रेमाने पत्र पाठवलं, मोरे तुम्ही आपल्या जावळी रायरी तुमच्या ताब्यात घ्या आणि मराठ्यांचं साम्राज्य उभं करा. मोऱ्यांनी प्रत्युत्तर महाराजांनी दिलं, तुम्ही कोण राजे? तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? उदय यायचं असेल तर आजच्या तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. त्या मोऱ्यांनी आदिलशाहीच्या जीवावरती आपल्या महाराजांबरोबर युद्धाचं चॅलेंज केलं. त्याचा भाऊ होता हनुमंतराव मोरे. प्रतापगडाच्या वरती एक जावळी गाव आहे, तिथे युद्ध झालं. युद्धामध्ये हनुमंतराव मोरे मारला गेला आणि तो चंद्रराव मोरे आपल्या महाराजांना शरण आला. आपले महाराज शरण जाणाऱ्याला मरण देत नव्हते. अखेर हा डोंगर ताब्यात घेतला. तेव्हा राजांचं वास्तव्य राजगडला होतं. राजगड पुण्यामध्ये आला, पहिला किल्ला. 15 मे 1656 रायरी बदलून रायगड नामकरण झालं. 1200 एकरचा गड आहे. या गडाचे इंजिनियर आहेत सेवेचे ठाई तत्परकर हिरोजी इंदुलकर. या बांधकाम प्रमुखाने गडावरती काय बांधलं? अशा पद्धतीचे 350 बिल्डिंग्स, 11 तलाव आणि 84 टाक्या बांधल्या. पूर्ण गडावरती लाकडी छप्पर होती, मातीची कौलं होती, पैठणी कापडं होती. पण आज दुर्दैवाने हा गड पडक्या भिंतीमध्ये बघायला मिळतो. सगळे किल्ले असेच आहेत. तोरणा, राजगड, विशालगड, पन्हाळा, विजयदुर्ग. महाराष्ट्र सोडून राजस्थानात गेलो, किल्ले सुरक्षित आहेत. राजपूत राजे शरण गेले. इतिहासात म्हण आहे, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जाते. अखेर गनिमी कावा. शेवटी महाराजांनी डोंगर घेऊन किल्ला उभा केला. बांधकाम प्रमुख अनेक सवंगडे महाराजांना लाभले, पण फितुरीच्या साह्याने रायगड केला. महाराजांच्या मृत्यूनंतर 10 मे 1818 मध्ये गडाच्या दक्षिण बाजूने इंग्रजांनी तोफेचा मारा केला आणि 11 दिवसामध्ये गड जाळला. कल्पना करा काय वैभव असेल. लाकडं, दगडाची बांधकामं, ही दगडी उचलणारी माणसं कशी असतील. आता आपण पालखी दरवाजातून चाललोय. आपलं आगमन एकदम परफेक्ट गडाच्या समोरच्या बाजूला झालं. महाराजांच्या मूर्तीला आपण मुजरा केला. ती मूर्ती नवीन बसवली. सदर पुढे, कारण प्रजा त्याच मार्गी सदरेवर जायची. ही गडाची पूर्व दिशा, ही पश्चिम, ही दक्षिण आणि उत्तर बाजू. आपण असं गड बघत पलीकडनं जातोय प्रतीक्षा नगर. महाराजांच्या पालख्या गडावरती आली की इथे थांबायच्या आणि मग इथे पालखी थांबली की महाराज आपल्या पोशाख घेऊन राजवाड्यातून मग सदरेवर जायचे. बघा, मेना दरवाजा पलीकडे मेना पॅक असतो, पालखी ओपन असते. याला अडिकते, कोयंडे सगळे होते. हा पालखी दरवाजा. पलीकडे तलाव आहे गंगासागर. या तलावातनं दगड काढल्याने गड बांधलाय. गंगासागर तलाव का नाव दिलं? महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं. कुणी? गागा भट्टाने काशीवरनं.
काशी म्हणजे मथुरा. पहिल्यांदा सदरेवर पाणी वापरलं, उरलेलं पाणी तलावात टाकलं, बाकी सगळं पावसाचं पाणी. कविता लिहिली गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त समुद्रांचे पाणी, जले झाली तीर्थांची घरं, नाव त्याची गंगासागर. हे पवित्र गंगासागर हे मिनार आहेत. आतून आपण बघणार आहोत मिनार 7 मजली उंच होते. याचे फोटो तुम्ही 4थीच्या पुस्तकात पाहिले असतील. हा पहिला स्तंभ आहे विजय स्तंभ. महाराज गड जिंकला का त्याच्यावरती झेंडा फडकावायचे. तांब्याचं कारंजे, देवळातले देवी, पलीकडे त्यांच्या राण्यांची बाल्कनी. महाराजांना 8 बायका होत्या. आपण राण्यांची माल बघणार आहोत. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई. आता आपण पालखी दरवाजाने चाललो म्हणजे महाराजांची येजाण्याची एंट्री. राजमाता जिजाऊंची पालखी आली, कारण VIP लोकांना एंट्री इकडून होती. हा बाल्यकिल्ल्याचा भाग आहे ना. बाल्यकिल्ला म्हणजे गडाचा अति महत्वाचा भाग, जिथे रॉयल फॅमिली राहायची. सदर पुढे सामान्य लोकांना राहण्याची वस्ती पुढे. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छपरा, मातीची कौलं, पैठणी कापड. ते राणीचं बैठक हॉल आणि हे बेडरूम आहे. पाठीमागे विंडो आणि टॉयलेट आहे. असे 6 कमरे आहेत. आता महाराजांच्या राण्या 8, घरं 6. मग गड बघताना विचार पडतो 2 राणी कुठे राहायच्या. रायगड बांधत असताना राजांची पटराणी सहीबाई राजगडावरती वारल्या. तर जगावं तर शिवबासारखं आणि मरावं तर संभाजी राजांसारखं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापरमपिता पे एकही शंभू राजा था. ज्यांनी स्वतःच्या हिंदू धर्मासाठी स्वतःचा त्याग केला. लोकांना कळलं आता संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी काय केलं. अरे अंगावरती मीठ चोळलं, नखं तोडली. बादशाह होता तो, आलमगीर होता तो. काय म्हटला, क्या चीज़ है मराठा, पत्थर जैसे लोग है मराठा. मराठा कभी झुकता नहीं, मराठा कभी रुकता नहीं, मराठा कभी थकता नहीं, और तो और मराठा कभी बिकता भी नहीं. लाखों के लालच पे मराठा थूक देते जहापना. क्या काम है मेरे पास. औरंगजेबाच्या शेवटच्या क्षणाला काय उत्तर आलं की अभी भी मराठों का संस्थापक, अभी भी छत्रपती बन रहे हैं. औरंगजेब त्यावेळी हैवान झाला, कारण जो हमने हाथ तोड़े ना वो हाथ हमारे सामने उसने नहीं फैलाए. हमने उनकी जबान काट दी मगर एक लफ्ज़ भी जबान से निकाला नहीं संभाजी ने. क्या चीज़ है, शिवभा के लोग कैसे हैं. कारण औरंगजेब म्हटला पूरी दुनिया खरीद सकता हूँ मगर मेरे मराठों को मैं खरीद नहीं पाया. ये मेरे बेगम साहिबा आलमगीर बादशाह पधारे का फिर सिवा के संभा जैसा एक बेटा मेरे घर में पैदा कर देती ना तो मैं पूरे हिंदुस्तान पे मैं राज कर पाता. ऐसे लोग शिवाजी महाराज को मिले. औरंगजेबाने तारीफ केली शिवाजी महाराजांची. शेवटला दुश्मन कसा असावा, कपटी नसावा. आलं का लक्षात. औरंगजेबाने इतिहास महाराजांचा काय केला. महाराजांनी कुठच्या गडावरती स्वतःचं नाव नाही लिहिलं, हा गड माझा होता म्हणून. प्रत्येक मावळ्यांची नावं गडाला दिली. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र तारे सूर्य आहेत तोपर्यंत आपल्या महाराजांचं नाव कोणी पुसू शकत नाही. हा इतिहास आहे. आता पाठीमागे आपण शौचालय बघूया. महाराजांच्या काळातले टॉयलेट. त्याला सोच खड्ड्याची गरज नाही, डायरेक्ट दरीमध्ये आउटलाईट. बॅक साईडला आहे ना. आता याच्या पाठीमागे गेलो ना आपण, पूर्ण बॅक साईड आहे. अटॅच संडास बाथरूम सिस्टम टाकतात, लाकडी दरवाजे, पाण्याचे माठ, मशाल. म्हणजे आपण एक कल्पना करायची, कल्पना करू शकतो आपण म्हणजे त्या काळात कसं होतं, त्या काळात कसं होतं ते. कारण हजारो कोटीचे पुतळे बांधण्यापेक्षा किल्ले संवर्धन करावे. येणाऱ्या पिढीला आपण काय जतन संवर्धन काय पाहिजे, काय सांगणार. प्राधिकरणाचं किल्ल्याचं डेव्हलपिंग चालू आहे. बरोबर. कारण येणाऱ्या पिढीला कळावं की महाराजांचा इतिहास काय होता. असं वाटतं की राणीच्या बरोबर जे असतील सेवक वगैरे असतील, असू शकतं. दरवाजा असणार आहे. प्रमुख पाहुणे कोण आले काय हे असेल, हे लेबर साठी असेल, आतमध्ये स्पेशल असेल, असंही असू शकतं ना. समाधी तिथून 1.5 किलोमीटर पुढे आहे. 11 दिवसामध्ये गड जाळला ना. लाकडी छप्र, पैठणी कापड, रेशमी पडदे, मखमली गोंडे. कल्पना करा ना काय वैभव असेल त्या काळात.
आणि तोच गेलते ना जय छत्रपती संभाजी महाराज की जय सर पलीकडे आहे तो मेना दरवाजा आहे. हे राणींचे महाल आहे सगळे. आता मेना दरवाजा म्हणजे बघा तो रोपवे प्रकल्प बांधले, खाली 150 पायऱ्या उतरल्या का ते रोपवे दिसतं. आता महाराजांच्या राण्या 8 होत्या, रायगडावर 6 राहायच्या. राणी महालासमोर हा जो मधला भाग याला दाशी वसा बोलतात, राणींचे नोकर चाकर. राणीचं काम संपलं की दाशी बाहेर येऊन बसायची, नोकरांची घरं असायची ना. त्या इथे 3 खड्डे आहेत. पहिला खड्डा 22 फुटे मध्ये, 18 फुटे पलीकडे 15 फुटे. कोकणामध्ये आपल्याला पेव किंवा कणगी बोलतो. जर गनिमाने रायगडाला वेढा दिला 3,500 लोक रायगडावर राहायची, ज्वारी बाजरी तांदूळ स्टोअर करायची. पण याच्यापेक्षा मोठे गोडावण आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा बघा. इथे 3 कोठारे आहेत, गंगा यमुना सरस्वतीला पण आंबरखाणे बोलतो. हे कोकणातले पेव कणगी आहेत. पण महाराजांच्या नंतर इथे पेशवे आले, त्याने कायद्यांचा वापर केला. 8व्या दिवशी गुन्हेगार कबूल नाही झाला तर टकमकटोक नावाचा पॉइंट आहे, तिकडून त्याला फेकून दिलं जायचं. धान्य कोठार महाराजांच्या काळात रसद महत्वाचं होतं. धान्य कोठाराच्या बाजूला ही जे घरं आहेत त्याला इतिहासामध्ये बोलतात अष्टप्रधानांचं कार्यालय. जेवढे महाराजांचे गडकिल्ले होते त्यांचा लेखी कारभार चालायचा. 1 2 3 4 याच्या खाली 4 ऑफिस आहेत. मोरपंत पिंगळे, अण्णाई दत्तू, आंबेराव मोहिते, राम टिळक, रामचंद्र निळकंठ, त्रिभक दत्तू, निराजी रावजी, अणाजी पंत. ही रायगडाची पूर्व दिशा. तोरणा राजगड समोर आला, समोर बघा राजगड दिसतोय, एकदम पुसट दिसतोय का? राजगड किल्ला आहे पुण्यातला. राजगडावरून सिंहगड दिसतो ज्याचं नाव कोंढाणा. त्याच्या बाजूला तोरणा आहे. या डोंगराच्या मागेला प्रतापगड, याचं नाव गुहिरी आहे. त्याच्यावरती महाबळेश्वर. आपण महाड कोल्हापूरवरून गेलो वाई कराड पाचगणी मार्गे कोल्हापूरला जातो, कारण या मार्गे प्रतापगडला रस्ता आहे. पलीकडे तामानी रोड आहे. तुम्ही पुण्याहून आलात तर तामानी चांदी चौकात येऊ शकता बघा. रायगड किल्ल्याचं नाव रायगड जिल्ह्याला आहे, पूर्वी जिल्ह्याचं नाव कुलाबा होतं. रायगड किल्ल्याचा कारभार केंद्राकडे, जिल्ह्याचा कारभार राज्याकडे. आलं का लक्षात? हा बाल्य किल्ल्याचा एरिया आहे. आता हे मंत्रिमंडळ, राणी महाल, राजवाडा आहे महाराजांचा. ह्याला एंट्री पलीकडे नव्हती मंत्रिमंडळाला, तर पलीकडनं गडाची फ्रंट आहे ना, सह्याद्री पर्वत दिसत नाही. हे जावळीचं खोरे, ढगाळ वातावरण. जावळीच्या मोऱ्यांकडनं महाराजांनी डोंगर घेतला. जावळीचा मोरे मराठी पण आदिलशाचा सरदार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या विंडोतून दिसतं हे महाराजांचं ऑफिस. मी तुम्हाला बोललो सचिवालय. सचिवालय म्हणजे एक ऑफिसचा प्रकार असतो ना. अष्टप्रधान वेगळे. ह्या विंडोतून जो नजारा दिसतो सह्याद्री पर्वत रांगेचा नजारा आहे. कल्पना करा 11 दिवसामध्ये गड जाळला. हे बाल्य किल्ल्याचा भाग आहे. इथे चौकोनी खड्डे, जमिनीच्या आतमध्ये रूम, सिक्रेट. महाराजांच्या काळात गुप्तहेराचे प्रमुख होते बहेरजी नाईक. अनेक प्रकारच्या भाषा वेषांतर करण्यात पटाईत. गणिमाच्या दरबारात जाऊन कवाली ऐकून दाढीला हात लावून बातम्या घेऊन यायची. अत्यंत विश्वासू सरदार महाराजांचा बहेरजी नाईक, स्वराज्याचा 3रा डोळा. त्यामुळे इतिहासामध्ये त्या रूमला खलबतखाना बोलतात. आपण खलबतखाना बघूया. खलबतखाना. चला ना आतमध्ये. थांबा एक मिनिट जरा थांबा. पाठीमागे खलबतखाना. बघा आता आपलं आगमन झाले. या गेट पासून पाठीमागे एक आडवी भिंत आहे. हा जो परिसर आहे हा टोटली आपल्या महाराजांचा राजवाडा आहे. आता राजवाड्यामध्ये राजांचं बेडरूम, समोरचं रूम, इथे बोर्ड दिले राजवाडा म्हणून. 2 मजली होता. प्रत्येक इमारतीवरती असे लाकडाचे खांब होते. काही जागा महत्वाच्या असतात जिथे आपण लांबून नतमस्तक होऊ शकतो. त्यातच महाराजांचा राजवाडा ठिकाण. या वाड्यामध्ये आपल्या महाराजांचं वास्तव्य 10 वर्ष होतं. चप्पल खाली घ्या. याच महालामध्ये आपल्या महाराजांचं वास्तव्य होतं. आणि याच वाड्यात आपल्या राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680ला. वार शनिवार दुपारी 12च्या पारीला हनुमान जयंती होती. महाराजांचा मृत्यू इथे झाला, पण त्यांची समाधी इथून पुढे एक मंदिर आहे महादेवाचं, जगदीश्वर. महाराजांची प्रेतयात्रा गेली, त्यांच्या चितेला आगणी दिली गेली.
राजांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला, पण जन्म पुण्याला झाला शिवनेरी किल्ला. 50 वर्षात आपल्या महाराजांनी 365 किल्ले जिंकले. एवढी पवित्र जागा आहे की येणारे लाखो शिवभक्त आलेल्या मोठ्या अभिमानाने ही माती कपाळ लावतात. या जगात शिवाजी महाराजांपेक्षा कोणी ग्रेट नाही. देश, देव आणि धर्म, महाराजांमुळे हिंदुत्व आहे, छत्रपतींमुळे हिंदुत्व आहे, राजाराम संभाजी महाराजांमुळे हिंदुत्व आहे. बघा, चारीधाम करा, अष्टविनायक करा, पंढरपूर करा. महाराष्ट्रात राहून ज्यांनी रायगड पाहिले नाही त्याच्या जीवनात त्यांनी काहीच पाहिलं नाही. बघा, ही संतांची भूमी. अनाम वीरा जिथे झाला तुझा जीवनांतर, स्तंभ ना बांधिला पेटेली ना वात, दगदग त्या साम्राज्याला मृत्युंजय वीरा, प्रणामच तुझला वीरा. ही घोषणा देण्याची जागा नाहीये. इथे महाराजांचे विचार, प्रेरणा, लोक श्रद्धांजली व्हायला येतात. समाधीची जागा ही जागा. राजसदर पुढे आहे ना, जिथे शिवाजी महाराज छत्रपती झाले. तर चप्पल कडा, नतमस्तक व्हा, बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या बालकनी राजवाड्यात पलीकडे आहे ना महाराजांचा, राणीची बालकनी. हां, राणीची बाल्कनीवर जायला तर जिनी उभी केली. हां, हे मिनार आहेत ना गोलाकारांचे. बघा, जी माता आपल्या बाळासाठी काश्मीरच्या अंदर खरं उतरली होती हे रोपवे येणारे काही लोक इकडून येतात. आपण गेला ना पलीकडे बघा, ते इलेक्ट्रिक पोल दिसतात. शेवटचं टोक हिरकणीचा बुरुज. या गडावरती ती माऊली दूध घेऊन यायची. गडाचा नियम होता 6 वाजले ना घरा वाजला की खाली दरवाजा बंद व्हायचा. पण रात्री 12 वाजता ती आई त्या कड्यावर खाली उतरली. ज्याने गड बांधला त्याने महाराजांना काय सांगितलं की महाराज गडावर येईल ती हवा आणि गडाच्या खाली जाईल ते पाणी. मग महाराज म्हटले हिरकणी कशी काय गेली. गडावरती जर गनिम येऊ गडावरनं जर स्त्री जाऊ शकते तर गडावरती गनिम सहज येऊ शकतो. रायगड आबी ते बेलाकानी बुलंद नाहीये. दरबारात स्त्रीला बोलवलं, डोळ्यातनं पाणी आलं. हिरकणी महाराजांना मुजरा करत म्हटली, महाराज माफ करा, मी माझ्या लेकरा करता गेलो, पुन्हा कधी रायगडावर जाणार नाही. माझे धनी जंजिराच्या मोहिमेला गेले, तेव्हा मी बाळाला दूध पाजण्यासाठी गेलो. राजे म्हटले अजून एकदा उतरून दाखव. हिरा म्हटली, महाराज जेव्हा मी उतरले तेव्हा माझं बाळ खाली होता. आता माझ्या जवळ एक आईचं प्रेम. आपल्या मुलावरती किती असं तिने इतिहासाच्या पानावरती आजरामर केलं. महाराजांनी सत्कार केला, साडी तुळी दिली, खडी नारळाने उठी भरली, घरात पाठवली. बाळाचं नाव दिलं झुंजारराव आणि कड्याचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. अशी ती स्टोरी हिरकणी बुरुजाची. शेवटचं टोक आहे, पायी चढताना बुरुज लागतो, येताना इलेक्ट्रिकची लाईनवर आली ना तिथे वरती हिरकणीचा बुरुज. समोरचा टकमक टोक आहे, आडवा डोंगर आहे ना, चोरी लाबाडी गद्दारी करणाऱ्यांना फेकून द्यायचे. बघा त्याच्यावरती माणसं उभी आहेत, भगवा ध्वज छोटा. आता 2200 फूट मध्ये गद्दारांना फेकण्याची जागा. राजांच्या काळातला टकमक टोक म्हणजे चोरी लबाडी फितुरी करणाऱ्याची जागा होती. 2200 फूट खोल येतो. गडाचा नजारा बघा. आपण उंच भागावरती येऊ, सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. आपण पलीकडनं असं पूर्ण गडाचा ओळखा घातलाय. त्याचा अलीकडनं पण आलो असतो बघा, पण आतूनच बघायला भेटला असतो. आणि बाहेरची बाजू आपण मांडलेली, परत आतमध्ये आलेलो आहे बघा. आता आपलं आगमन सदरेवरती होतंय. जिथे मराठ्यांचा राजा छत्रपती झाला त्या जागेवरती जाणार छत्रपती शिवाजी महाराज की जय. दूध विकण्याचा देव सुद्धा दूध विकण्यासाठी गडावरती आले. जय जय भवानी, जय शिवाजी महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. हे बघा, आता आपलं आगमन झाले. ही अति महत्वाची जागा म्हणजे आपल्या महाराजांचा राज दरबार. या राजसदरेचं छायाचित्र आपण घरामध्ये शाळेमध्ये पाहिलं असेल. एक ब्रिटिश आपल्या महाराजांना इथे कॅप काढून मुजरा करतो, ज्याचं नाव आहे इतिहासामध्ये हेनरी. तो रायगडावरती पायी आला होता. आता त्या हेनरीने महाराजांना नजराणे आणले होते. नजराणे आणून मुजरा केला. या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. त्याची तारीख आहे 6 जून 1674. तेव्हा इथे 6000 लोक बसली होती. त्याच्यावरती छप्पर, मशाली, पैठणी, कापड. आता हे ओपन आहे, पूर्वी पॅक होतं. समोर जे छत्र आहे याला इतिहासामध्ये बोलतात मेघडंबरी. या मेघडंबरीची स्थापना केली भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी जैलसिंग. त्याच्या आतमध्ये जी मूर्ती आहे 2009ला बसवले महाराजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले. राजांच्या प्रतिमेला हार आहे. हा सांगलीवर नाही, तो शिवप्रतिष्ठान भिडेगुरुचे नाव ऐकलं. पण शिवाजी महाराजांच्या काळात
त्या जागेवरती त्या प्रकारचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 32 मन म्हणजे 1280 किलो हिऱ्या माणक्यांनी भरलेलं मयूर सिंहासन वितळवलं कोणी मोगलांनी. त्याचं टोकन नाव वितिकत खान आणि ते घेऊन गेले. आज त्याची प्रतिकृती शासनाने बांधली. डाव्या बाजूला अष्टप्रधान, उजव्या बाजूला राण्या महाराजांची आई राजमाता जिजाऊ, शंभूराजे, राजाराम महाराज, गागा भट्ट आणि इथे 6000 लोक बसली होती. हा गेट पाहिला गेट ऑफ इंडियासारखा दिसतो. याला बघून दिल्ली गेट बांधला पण याचं नाव आहे नगारखाना. याच्यावरती नागारी, चौघडे, सनई, तुतरे वाजायचे. राज्याभिषेकाच्या वेळी महाराज दरबारात आले. प्रत्येक मावळा महाराजांना मुजरा करायला लागला आणि तिथे 4 पायरी आहेत. आता हे बॅरिकेड लावले. स्वराज्याची पहिली पायरी चढताच 32 मणाचं सिंहासन पाहिलं आणि शिवाजी राजे आपल्या आऊसाहेबांना म्हटले की ज्या वीरांच्या जीवावरती आम्ही जीवनातला आनंदाचा क्षण उभा केलाय, आज माझ्या जीवाभावाचा एकही व्यक्ती या दरबारात मला दिसत नाही राज्याभिषेकाला. आऊसाहेब, स्वराज्याची पहिली पायरी म्हणजे माझा तानाजी मालुसरे, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. दुसरी पायरी मुरारबाजी, तिसरी पायरी बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड आणि चौथी पायरी म्हणजे माझा प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराज सिंहासनाकडे गेले. महाराजांचं हृदय भरून आलं. छत्र पकडला, अभिषेक घातला आणि दरबारामध्ये शुभ गर्जना दिली. नंतर जय बोला. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री राजा शिवछत्रपती की जय. भवानी. जय शिवाजी महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. या पद्धतीत राज्याभिषेक झाला. त्यामुळे ते माईक स्पीकर नव्हते, हळू बोललं तर ऐकायला जायचं. पण आजही शांतता असेल तर तितकीच आवाज जातो. त्या काळचं वास्तुशास्त्र. ही फरशी आता बसवली. महाराजांच्या काळात नॅचरल डोंगर होते. दगड तोडून गड बांधला. हा दरबाराचा प्रमुख आहे नगारखाना. याच्यावरती नागारी चौघडे वाजायची. 52 फुटाची उंची आहे. ही गडाची फ्रंट आहे. आता आपण गडाच्या समोरच्या बाजूला चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेलो तेव्हा महाराजांनी या गेट समोर 2 घोड्याने हत्ती उभी केली. त्या काळात एका हेनरीला प्रश्न पडला, त्याच इंग्रज अधिकाऱ्याला, मी 2 पायाचा माणूस जर का रायगड चढताना थकलो तर महाराजांनी गडावरती हत्ती कशी आणली असती. आता इंग्रजी बोलणाऱ्या माणसाला काय कळणार रायगडावरती हत्ती आली कशी. अलीकडे तज्ञांनी उत्तर दिले, शिवाजी महाराज एवढे ग्रेट आणि हत्तीची पिल्लं पालखीत बसून गडावरती आणली, त्यांना मोठं केलं आणि त्यांचा उपयोग राज्याभिषेकाला केला. इंग्रजाला काय कळणार रायगडावर आली कशी. दूरदृष्टी. तिथे झेंडा फडकवतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारी कार्यक्रमाच्या वेळी भगवा असतो. शिवजयंती, पुण्यतिथी. आता ही गडाची फ्रंट आहे. ही फरशी आता बसवली. ह्याच्या खाली डोंगर पोचले पलीकडच्या बाजूला आणि ते दारू कोटर उडवून गड असा 11 दिवसामध्ये जाळला. बघा समोर तोरणा राजगड दिसतोय. सगळ्यात लास्ट उंच तोरणा आणि हा राजगड पुण्यातली. डाव्या बाजूचा तोरणा, उजव्या बाजूचा राजगड, बाकी सह्याद्री रांगा आहेत. म्हणजे पुणे इकडे आलं. आता आपण राजमार्गाने सदरेवर गेलो असतो पण आपण पलीकडे गेलो ना. बघा काही गाईड इकडून गेली. तुम्हाला मी नजारा दाखवत थोडासा आपल्याला वेळ लागला. ते गाईड तिकडे एंड बघा, तिकडून स्टार्ट इकडे एंड होतं. हा रोपवेला जातो रोड. आता हा VIP रोड तयार केले. रोपवेला शॉर्टकट म्हणजे गडावरती VIP आले डायरेक्ट सदरेवर येणार, फोटो काढणार. तर हा बाल्य किल्ल्याचा भाग आपण बघितला. डोंगर कापून गड बांधला. इथे खाली 500 फूट दरीमध्ये वाघ दरवाजा नावाचा गेट आहे, ज्याचं नाव टायगर गेट आहे. त्या गेटमधनं राजाराम महाराज आणि ताराराणी उतरून जंजीला गेले होते कर्नाटक दिशेला. तेव्हा गडाला मोगलांचा वेढा पडला 3 नोव्हेंबर 1689ला. तेव्हा गडावरती एकटी रणरागिणी येसूबाई होती बघा, ज्याने मोगलांच्या विरोधात पूर्ण स्वराज्याचा कारभार सुरू केला होता आणि त्यांनाही कैद केल्या, शेवटी त्यांनाही मारलं गेलं बघा. आता आपण गडाच्या फ्रंटला आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा राजमार्ग होता महाराजांचा येण्या जाण्याचा वर्दळीचा रोड. समोर हे होल दिसतात त्याला ड्रेनेज बोलतात. राजे सदरेतलं पाणी बाहेर पडायचं. आता ह्याच्या मधला ग्राउंड दिसतं त्याला होळीचं मैदान बोलतात. महाराजांच्या काळात मानाची होळी रायगडावर पेटीगड किल्ल्यातून गावातून हाताने नारळ काढलेला शिवाजी राजे 1.25 किलो सोन्याच्या काळाने घोडा बक्षीस द्यायचे. तो नारळ काढला शिवरायांचे पुत्र संभाजी. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजते दातही जात मराठ्याची 5 चाळून बने आपल्या इतिहासाची. वाघाचे बछडे वाघासारखे असतात. डाव्या साईडला हत्तीशाळा, हत्तींचं पालन पोषण केलं. आता ऑफिस आहे. समोर महाराजांची प्रतिमा आहे.
या मूर्तीची स्थापना इथे केली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. वरती छत्र 2012 मध्ये बसवले महाराजांचे वारसदार साताऱ्याचे उदयनराजे भोसले. हे समोरची मार्केट बाजारपेठ 800 फूट लांबी 40 फूट रुंदी, जमिनीपासून उंच का. महाराजांच्या काळात घोड्यावरती बसून शॉपिंग करायची. सुपर मार्केट, घोड्याची आहे ती मार्केटची आहे, आगे दुकान पिछे मकान, कारण हा महाराजांचा राजमार्ग होता. मंडळी या राजमार्गाने तुम्ही मंदिराकडे जाणार. 2 पॉईंट आहेत महत्त्वाचे, मंदिर आणि समाधी. माहिती द्यायचं काम माझं आहे, दर्शन घ्यायचं काम तुमचं आहे. बघा मंदिर बाहेरनं पाहिलं आपण मस्जिद आकार दिसतं का बरं, तर ते मोगलांना आवडते आपलं मंदिर. पण मंदिराच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे, जगदीश्वराचं. हे कविभूषण महाराजांना भेटण्यासाठी आलं. कवी कलश वेगळा, कवी कलश शंभूराजांचा. राजांची आणि कविभूषणची तिथे भेट झाली. राजांवरती काव्य लिहिलं. इंद्रजिमी झुंबपर बाडवसु अंबपर रावणस्थ दंबपर रघुकुल राज हे. जय भवानी जय शिवाजी. अमोल कोल्हेंची मालिका राजा शिव छत्रपती. 14 वेळा काव्य ऐकलं आणि आपल्या दरबारातला राजकवी म्हणून त्याला घोषित केलं. आणि पलीकडे महाराजांची समाधी. महाराजांची प्रेतयात्रा गेली, चितेला अग्निदिरी गेली. चितेला अग्निदिरीला काही जाणकारांची मदत की वाघ्या नावाचं पुत्र होतं. वाघ्या वगैरे काही नव्हता, पुतळाबाई सती गेल्या. सती गेले आणि पुतळाबाई शेवटची स्त्री होती. तिथे आता सिक्युरिटी आहे. वाघ्या होता की नव्हता. मंदिरात जाताना पायरीवरती आर्किटेक्टचं नाव आहे ज्यांनी गड बांधला. त्या बांधकाम प्रमुखाला महाराजांनी विचारलं तुम्हाला काय पगार पाहिजे. स्वतःचं घरदार विकून तुम्ही घाण ठेवलं. हिरोजी म्हटले महाराज संपत्ती नको. राजा म्हटले मागं स्वराज्य आहे. आपल्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल तिथे हिरोजीला नाव लिहिण्याची अनुमती द्या. आताच्या इंजिनियरने करोड रुपये ॲडव्हान्स म्हणून माहिती बघा. म्हणून शेवटचं काव्य लिहिलं. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. श्लोक छत्रपती संभाजी महाराज की जय. मंदिर समाधी वगैरे दाखवतो बघा. रोपवेने यायचं असेल इथून या आणि पायी जाऊन इथून खाली आता रायगड बघून झालेला आहे आपला. तर तुम्हाला रायगड कसा वाटला, रायगडची माहिती कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलमध्ये जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.